नमस्कार मित्रांनो, जिओ टिप्स या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक आर आर पाटील आपले मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण प्रकरण क्रमांक 4 प्राथमिक आर्थिक क्रिया यावर आधारित स्वाध्यायांविषयीची माहिती अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेलच्या आयकॉनवरही क्लिक करा। या आधीच आपण चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आपले मनाच्या कोपऱ्यातून मनपूर्वक धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, आपल्या प्रियजनांपर्यंत शेअर करा। आपल्या प्रतिक्रिया या माझ्यासाठी अतिशय मोलाच्या आहेत, त्या आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये निश्चित नोंदवा। तर मित्रांनो, चला पहिला प्रश्न प्रकार पाहूया। योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। त्यातील पहिले विधान आहे, उपजीविकेसाठी मुख्यतः वनांतून पदार्थ गोळा करणे। पर्याय दिलेले आहेत, 4 पर्याय आहेत। त्याच्यातील अ, समशीतोष्ण सूचीपर्णी वने, आ, समशीतोष्ण पानझडी वने, ई, उष्णकटिबंधीय पानझडी वने, ई, विषुववृत्तीय सदाहरित वने। तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ई, उष्णकटिबंधीय पानझडी वने। दुसरे विधान आहे, मासेमारी क्षेत्रासाठीची सर्वोत्तम स्थिती। अ, दंतूर किनारे, उथळ समुद्र, उष्ण हवामान, प्लवकांची वाढ। आ, उथळ समुद्र, उष्ण थंड प्रवाहांचा संगम, प्लवकांची वाढ, थंड हवामान। ई, भूखंड मंच, प्लवकांची वाढ, मासेमारीचे उत्तम कौशल्य, थंड हवामान। ई, भूखंड मंच, दंतूर किनारे, प्लवकांची वाढ, थंड हवामान। तर मित्रांनो, या विधानाचा जर आपण बारकाईने विचार केला आणि दिलेले जे काही पर्याय आहेत या दोघांचा जर आपण बारकाईने विचार केला तर या ठिकाणी आपल्याला मासेमारी क्षेत्रासाठीची सर्वोत्तम स्थिती विचारलेली आहे आणि जे काही पर्याय दिलेले आहेत या पर्यायांमध्ये मासेमारीसाठीची आवश्यक असणारी जी काही स्थिती आहे ही सर्वच पर्यायांमध्ये आपल्याला दिसून येते। मित्रांनो, अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत ते अशा प्रकारचे प्रश्न वेगवेगळ्या ज्या काही स्पर्धा परीक्षा होत असतात यांमध्ये विचारले गेलेले असतात आणि म्हणून अशा या प्रश्नांचं उत्तर लिहित असताना आपल्या विधानाशी किंवा प्रश्नाशी अगदी जवळचं जे काही उत्तर असणार आहे ते त्याचं उत्तर असतं आणि म्हणून अशा या प्रश्नांचं उत्तर लिहित असताना अगदी काळजीपूर्वक विचार करणं गरजेचं असतं आणि म्हणून या ठिकाणी आपण जे काही उत्तर लिहिणार आहोत ते आहे ई, भूखंड मंच, प्लवकांची वाढ, मासेमारीचे उत्तम कौशल्य आणि थंड हवामान। तिसरा आहे, अक्षांशाशी थेट संबंध नसलेला प्राथमिक व्यवसाय। पर्याय दिलेले आहेत, अ, लाकूडतोड, आ, मासेमारी, ई, खाणकाम, ई, शेती। तर याचं उत्तर आहे खाणकाम। चौथं, विस्तृत व्यापारी शेतीची वैशिष्ट्ये। अ, एक पीक पद्धती, पाण्याचा वापर, उष्णकटिबंध, धान्य उत्पादन। आ, एक पीक पद्धती, यंत्राचा वापर, उष्णकटिबंध, धान्य उत्पादन। ई, एक पीक पद्धती, मानवी श्रमाचा वापर, विषुववृत्त, थायलंड, उद्यान शेती। ई, एक पीक पद्धती, शास्त्रीय ज्ञानाचा वापर, उपोष्ण कटिबंध, कडधान्य उत्पादन। याचं उत्तर आहे आ, एक पीक पद्धती, यंत्रांचा वापर, उष्णकटिबंध आणि धान्य उत्पादन। दुसरा प्रश्न प्रकार आहे
सांगड घालून साखळी पूर्ण करा. मित्रांनो, 11वी पासून आपण हा प्रश्न प्रकार जो आहे तो अभ्यासत आहोत. यात आपल्याला 3 कॉलम दिलेले असतात आणि त्यामध्ये अ, ब, क अशा वेगवेगळ्या बाबी या ठिकाणी दिलेले असतात. ती सांगड घालून साखळी पूर्ण करायची असते. आता अ हा जो काही कॉलम आहे याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या काही बाबी दिलेल्या आहेत या बाबींशी आपल्याला ब आणि क मधील ज्या काही बाबी आहेत त्यांचा योग्य क्रम लावून ही जी काही सांगड आहे ती सांगड घालून साखळी पूर्ण करायची आहे. मग पहिला जे काही अ कॉलममध्ये आहे सखोल उदरनिर्वाहक शेती. आता या ठिकाणी सखोल उदरनिर्वाहक शेती जर आपण पाहिलं तर तांदूळ हे पीक किंवा त्याचं जे काही उत्पादन आहे हे शेतीतील उत्पादन आहे आणि म्हणून ब कॉलम मधलं जे काही 3ऱ्या क्रमांकाचं या ठिकाणी विधान दिलेलं आहे तांदूळ ते आपण पहिल्या क्रमांकावरती घेणार आहोत. त्यानंतर क कॉलम मध्ये बघा या ठिकाणी शेत आकार हे या शेतीचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून आहे ते त्याच ठिकाणी असणार आहे आणि म्हणून ही जी काही साखळी कशी पूर्ण होणार आहे बघा, सखोल उदरनिर्वाहक शेती, तांदूळ आणि शेत आकार. मित्रांनो, हा प्रश्न प्रकार सोडवत असताना पेन्सिलीच्या साहाय्याने अगोदर ब आणि क या कॉलम मध्ये आपण क्रमांक लिहून घेणार आहोत अ कॉलम मधले, म्हणजे आपल्याला ते सोयीचं होतं. दुसरं जर बघितलं आपण पंपास गवताळ प्रदेश. आता प्रामुख्याने हा गवताळ प्रदेश असल्या कारणाने साहजिकच या ठिकाणी पशुपालनाचा जो काही व्यवसाय आहे तो पशुपालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो आणि म्हणून या ठिकाणी 5व्या क्रमांकाचं जी काही बाब या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे व्यापारी पशुपालन हे या ठिकाणी प्रामुख्याने 2ऱ्या क्रमांकावर येईल आणि म्हणून आपण ब कॉलम मधला जो काही 5वा क्रमांक आहे त्या ठिकाणी त्याच्या बाजूला आपण पेन्सिलीच्या साहाय्याने 2रा क्रमांक देणार आहोत. त्यानंतर क याच्यामध्ये बघा जर आपण निरीक्षण केलं तर दक्षिण अमेरिका या प्रदेशामध्ये प्रामुख्याने हा पंपास गवताळ प्रदेश आहे आणि म्हणून या ठिकाणी 5वा क्रमांक जो आहे त्याला आपण या ठिकाणी 2ऱ्या क्रमांकावरती घेणार आहोत. तिसरं जे आहे मत्स्यक्षेत्र. मत्स्यक्षेत्राचा जर आपण विचार केला तर ब कॉलम मध्ये असणारं डोंगर बँक हे जगातील एक प्रसिद्ध अशा स्वरूपाचं मत्स्यक्षेत्र आहे, मासेमारीचं क्षेत्र आहे आणि म्हणून ब कॉलम मधलं 1 नंबरचं जे काही डोंगर बँक आहे ते आपण 3 नंबरला घेणार आहोत आणि क कॉलम मध्ये असणारं ईशान्य अटलांटिक महासागर या ठिकाणी हे डोंगर बँक अस्तित्वात आहे आणि म्हणून क कॉलम मधलं 4थ्या क्रमांकाचं जे आहे ईशान्य अटलांटिक महासागर ते आपण 3ऱ्या क्रमांकाला घेणार आहोत. चौथं आहे फळे कंदमुळे गोळा करणे. आता ही प्राथमिक क्रिया आहे वनांवर आधारित आणि म्हणून प्रामुख्याने ही कुठे असेल, अर्थातच ज्या ठिकाणी वने असतील आणि म्हणून ब कॉलम मध्ये जे काही दिलेलं आहे घनदाट वने 4थ्या क्रमांकालाच आहे आणि म्हणून आपण ते त्याच ठिकाणी ठेवणार आहोत. या ठिकाणी प्रामुख्याने या व्यवसायाचं जर काही वैशिष्ट्य आपण पाहिलं तर अतिशय प्रतिकूल अशा स्वरूपाची जी काही परिस्थिती आहे ही या व्यवसायात प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळते आणि कॉलम मधलं 2ऱ्या क्रमांकाचं जे काही विधान या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे ते 4थ्या क्रमांकाला आपण घेणार आहोत. 5वा आहे खाणकाम. आता खाणकाम हा जो काही व्यवसाय आहे हा व्यवसाय प्रामुख्याने किनाऱ्यांपासून दूर खनिज तेल आणि नैसर्गिक वायूंचं जे काही उत्पादन आहे ते या ठिकाणी केलं जातं आणि बॉम्बे हाय म्हणून जे काही अरबी समुद्रातील क्षेत्र आहे ते या ठिकाणी आपल्याला घेता येतं. अशा पद्धतीने हा प्रश्न प्रकार जो आहे तो आपल्याला सोडवता येतो. ही सांगड घालून साखळी जी आहे ती साखळी पूर्ण करता येते. पुढचा प्रश्न प्रकार आहे टिपा लिहा. त्याच्यातील पहिली टिप आहे मळ्याची शेती. याचं उत्तर असं असणार आहे, याच्यामध्ये प्रामुख्याने मळ्याची शेतीचा थोडक्यात अर्थ जो आहे तो, त्यानंतर त्याची वैशिष्ट्ये, कोणती पिकं त्यामध्ये घेतली जातात आणि कोणत्या प्रदेशात ही शेती केली जाते एवढं अपेक्षित या ठिकाणी आहे आणि म्हणून उत्तरात आपण घेणार आहोत मळ्याची शेती हा व्यापारी व निर्यातभिमुख
उष्णकटिबंधीय शेती प्रकार आहे. व्यापारी तत्वावर नगदी विशेषीकरण हे या शेतीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. प्रामुख्याने वसाहतीच्या काळात युरोपियांनी मड्याच्या शेतीची ओळख जगाला करून दिली. यामागे युरोपात न पिकणारा व कारखान्यात लागणारा कच्चा माल मिळवणे हा होता. या शेतीत चहा, कॉफी, रबर या प्रमुख पिकांसोबतच नारळ, कोको, मसाल्याचे पदार्थ, काजू इत्यादी पिके घेतली जातात. मड्याच्या शेतीचा आकार मोठा असतो, म्हणून मजूर पुरवठा मोठ्या प्रमाणात लागतो. या शेतीत हेक्टरी उत्पादन कमी, परंतु एकूण उत्पादन मात्र जास्त असते. या शेतीत एकदा पिकाची लागवड केल्यानंतर 10 ते 15 वर्षे उत्पादन घेतले जाते. ही शेती शास्त्रोक्त पद्धतीने केली जाते. एक पीक पद्धत हे या शेतीचे खास वैशिष्ट्य आहे. ही शेती मलेशिया, श्रीलंका, कॅरेबियन बेटे, ब्राझील, इंडोनेशिया, फिलिपिन्स, थायलंड, व्हिएतनाम आणि भारतात आसाम, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू इत्यादी राज्यांमध्ये केली जाते. दुसरी टीप आहे मासेमारी व प्राकृतिक घटक. मासेमारी हा नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारित महत्त्वाचा प्राथमिक व्यवसाय आहे. वाढत्या लोकसंख्येच्या अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी या व्यवसायास जागतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या व्यवसायाचे सुरुवातीचे स्वरूप उपजीविकेपुरते असले तरी सद्यस्थितीत ही एक महत्त्वाची प्राथमिक क्रिया आहे. विशेषतः किनारपट्टीच्या प्रदेशात या व्यवसायाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मासेमारी विकासावर प्राकृतिक घटकांचा परिणाम होतो तो पुढील प्रमाणे. पहिला घटक आहे भूखंड मंच किंवा उथळ समुद्र. 200 मीटरपेक्षा कमी खोल असलेला चा भाग मासेमारीसाठी महत्त्वाचा असतो, कारण अशा उथळ समुद्रात सूर्यकिरणे तळापर्यंत पोचतात व माशांच्या विकासास असे ठिकाण योग्य असते. उदाहरणार्थ पॅसिफिक महासागरातील चीन जवळील ओखोत्स्क. दुसरा आहे दंतूर किनारा. मासेमारीसाठी जहाजांचा उपयोग केला जातो. मासेमारी करून आलेले जहाज नांगर टाकण्यासाठी दंतूर किनारा महत्त्वाचा असतो. अशा ठिकाणी बंदरांचा विकास होतो. तिसरं हवामान. मासे हा नाशवंत पदार्थ आहे. तो उष्ण हवामानाच्या प्रदेशात फार काळ टिकू शकत नाही, म्हणून उच्च अक्षवृत्तीय प्रदेशात ते सहज साठवता येतात. चौथं सागरी प्रवाह. उष्ण व थंड प्रवाहाच्या संगम विशेषतः भूखंड मंचावरती होत असल्यास अशा प्रदेशात प्लवकांची वाढ मोठ्या प्रमाणात होते. त्यातून या भागात मोठ्या प्रमाणात माशांची पैदास होते. उदाहरणार्थ क्युरेशिया उष्ण प्रवाह ओ ओयाशियो थंड प्रवाह जपानजवळ एकत्र येतात. या प्रदेशात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. पाचवा घटक आहे वनप्रदेश. किनारपट्टीपासून वनप्रदेश जवळ असल्याने जहाज बांधणी व्यवसायासाठी लाकूड सहज प्राप्त होते. अशा पद्धतीने प्राकृतिक घटक आपल्याला मासेमारी व्यवसायावरती परिणाम करणारे दिसून येतात. तिसरी टीप आहे व्यापारी तत्वावरील लाकूडतोड व्यवसाय. प्राचीन काळापासून मानव आपल्या गरजा भागवण्यासाठी व सांस्कृतिक विकास करण्यासाठी लाकडाचा उपयोग करत आला आहे. वाढत्या औद्योगिक विकासातून लाकडाची मागणी देखील वाढली आहे. लाकडाचा उपयोग फर्निचर, कागदाचा लगदा, खेळणी, शोभेच्या वस्तू व इमारतीसाठी होतो. त्यातूनच व्यापारी तत्वावर लाकूडतोड व्यवसायाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला. सूचीपर्णी वनक्षेत्रात एकाच जातीचे वृक्ष विस्तृत प्रदेशात उगवलेले असतात.
हे वृक्ष सरळ उंच वाढतात, ती सदाहरित असतात. या अरण्यातील वृक्ष मऊ लाकडांमुळे लाकूडतोड व्यवसायासाठी उपयुक्त आहेत. जगात सर्वात जास्त व्यापारी तत्वावरती लाकूडतोड सूचीपर्णी वनात केला जातो. अशा पद्धतीने व्यापारी तत्वावरील लाकूडतोड व्यवसाय हा आपल्याला स्पष्ट करता येतो. चौथं, शिकार व परिसंस्थेचा ऱ्हास. शिकार हा मानवाचा सर्वात प्राचीन व्यवसाय आहे. या काळात मानव आपला उदरनिर्वाह करण्यासाठी प्रामुख्याने शिकार करत होता व कालानुरूप त्यात वाढ होत गेली. मात्र याचा विपरीत परिणाम परिसंस्थेवर होऊ लागला. अनिर्बंधित शिकारीमुळे प्राण्यांच्या अनेक जाती नामशेष झाल्या असून काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जगभर व्यावसायिक शिकारीसाठी कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. असे असले तरीही चोरट्या मार्गाने शिकार व प्राण्यांची तस्करी होत असते. काही भागात सश्याच्या शिकारीसाठी डोंगर पेटवून दिला जातो. त्याने मोठ्या प्रमाणात जैवविविधतेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे परिसंस्थेचा ऱ्हास होत आहे. म्हणून भविष्याचा विचार करत प्राण्यांची व पक्ष्यांची शिकार व तस्करीवर कायद्याने बंदी केली आहे. पुढचा प्रश्न प्रकार आहे भौगोलिक कारणे द्या. त्याच्यातील पहिलं कारण आहे भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. कारण भारतातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 70% लोकसंख्या शेती व शेतीवर आधारित व्यवसायात गुंतलेली आहे. भारताचे हवामान मान्सून स्वरूपाचे आहे. तसेच भारतातील अनेक नद्यांनी सुपीक खोरी निर्माण केली आहेत. जगातील प्राचीन संस्कृत्यांपैकी भारतात सिंधू नदीच्या खोऱ्यात देखील प्राचीन संस्कृती उदयास आली आहे. तेव्हापासून मानव आपला उदरनिर्वाह करण्यासाठी शेती व्यवसाय करत आला आहे. भारताच्या लोकसंख्येचा विचार केला असता भारतात मोठ्या प्रमाणात अन्नधान्याची गरज भासते. ही गरज भागवण्यासाठी शेती व्यवसायास प्राधान्य दिले जाते. भारतात सुपीक मृदा, मान्सून हवामान, जलसिंचनाच्या सोयी व मुबलक मनुष्यबळ अशी शेतीस अनुकूल परिस्थिती उपलब्ध आहे. तसेच भारतात मोठ्या प्रमाणात भौगोलिक विविधता असल्याने वेगवेगळ्या प्रदेशात विविध प्रकारची शेती केली जाते. वरील सर्व कारणांमुळे भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. 2. भारताच्या छोट्या नागपूरच्या पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे. कारण भारतातील छोटा नागपूरचे पठार खनिजांचे भांडार म्हणून ओळखले जाते. हा प्रदेश ग्रॅनाइट खडकाचा बनलेला असून येथे अनेक खनिजांचे साठे उपलब्ध आहेत. त्यामुळे येथे जळ उद्योगांचे केंद्रीकरण झाले आहे. भारतातील निम्मे कोळशाचे उत्पादन येथे होत असून हा उच्च प्रतीचा कोळसा आहे. याशिवाय लोह खनिज, तांबे, मॅग्नीज, बॉक्साईट यासारख्या खनिजांचे साठेही विपुल प्रमाणात आहेत. हा प्रदेश भारतातील इतर शहरांशी रस्ते व लोहमार्गाने जोडला गेला आहे. तसेच खाणकामासाठी लागणारे मनुष्यबळ येथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. वरील कारणांमुळे भारताच्या छोट्या नागपूरच्या पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे. तिसरं कारण आहे कॅनडात लाकूड तोडीचा विकास झाला आहे. कारण कॅनडात सूचीपर्णी वनक्षेत्राचे प्रमाण जास्त आहे. या वनांचे वैशिष्ट्य म्हणजे या वनातील वृक्ष सदाहरित असतात, सरळ व उंच वाढतात, लाकूड मऊ असते, कागदाचा लगदा, शोभेच्या वस्तू, खेळणी, इमारती लाकूड इत्यादीसाठी या लाकडाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. म्हणून येथील वनांचे शास्त्रीय पद्धतीने संगोपन किंवा देखभाल केली जाते. जगातील कागदाच्या लगदाच्या निर्यातीपैकी सुमारे 50% कागदाचा लगदा कॅनडातून निर्यात केला जातो. प्रामुख्याने लाकूडतोड हिवाळ्यात केली जाते व त्याचे लांब लांब ओंडके तयार करून
ते गोठलेल्या नदीत पात्रात रचले जातात. उन्हाळ्यात गोठलेली नदी प्रवाहित होते व लाकडाचे ओंडके वाहत्या पाण्यासोबत खालच्या दिशेने वाहून येतात व ते खाली अडवले जातात. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाचतो व लाकडाची सहज सुलभ वाहतूक होते. वरील सर्व कारणांमुळे कॅनडात लाकूडतोडीचा विकास झाला आहे. चौथं कारण आहे विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा प्रकार आहे. कारण विस्तृत शेती ही विरळ लोकवस्तीच्या व आर्थिकदृष्ट्या विकसित प्रदेशात केली जाणारी शेती आहे. एक पीक पद्धत हे या शेतीचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. या शेतीत आधुनिक तंत्राचा वापर करून यंत्राच्या साहाय्याने ही शेती केली जाते. ही शेती बाजार नियंत्रित असून मका, गहू हे या शेतीतील प्रमुख पीक आहेत. गव्हाला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. या शेतीचा मुख्य उद्देश हा उत्पादित मालाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्री करून परकीय चलन मिळवणे हा असतो. म्हणून विस्तृत शेती व्यापारी शेतीचा प्रकार आहे. पाचवं कारण आहे उष्णकटिबंधीय प्रदेशापेक्षा समशीतोष्ण कटिबंधात लाकूडतोड व्यवसाय मोठ्या प्रमाणात होतो. कारण उष्णकटिबंधीय सदाहरित वनातील वृक्षांचे लाकूड अतिशय टणक असते. शिवाय ही वने इतकी घनदाट असतात की येथे व्यापारी तत्वावर लाकूडतोड व्यवसाय विकसित होऊ शकत नाही. उष्णकटिबंधीय पानझडी किंवा मोसमी हवामान प्रदेशातील वने विरळ असतात. तळाशी अनेक झाडे झुडपे उगवतात. ही वने दाट वस्तीच्या प्रदेशाच्या सानिध्यात असल्याने या वनातील जमीन मोठ्या प्रमाणात शेतीखाली आणल्या आहेत. तर समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशातील सूचीपर्णी वनक्षेत्रात एकाच जातीचे वृक्ष विस्तृत प्रदेशात उगवलेले असतात. हे वृक्ष सरळ उंच वाढतात. ती सदाहरित असतात. या अरण्यातील वृक्ष मऊ लाकडामुळे लाकूडतोड व्यवसायासाठी उपयुक्त आहे. जगात सर्वात जास्त व्यापारी तत्वावर लाकूडतोड व्यवसाय या समशीतोष्ण कटिबंधात केला जातो. 6. शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे. कारण अन्नासाठी शिकार करणे हा मानवाचा प्राचीन व्यवसाय आहे. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या शिकारीमुळे प्राण्यांच्या अनेक प्रजाती नामशेष झाल्या आहेत व काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचा परिणाम परिसंस्थेवरती होत असून परिसंस्थेचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे जगभर व्यावसायिक शिकारीवर बंदी आहे. तसेच प्राण्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी नवनवीन कायदे करण्यात आले आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला या प्रकरणावरील स्वाध्यायांपैकी काही प्रश्न जे आहेत ते अभ्यासता येतात. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील जो काही प्रश्न प्रकार आहेत या प्रश्न प्रकारांवरती सविस्तर चर्चा करणार आहोत. त्याचप्रमाणे या प्रकरणावर आधारित नकाशे जे आहेत त्या प्रश्नांवरती देखील आपण चर्चा करणार आहोत. तेव्हा यापुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन प्राप्त करून घेण्यासाठी सोबतच बेलच्या बटनावरही क्लिक करा. मित्रांनो, या पद्धतीने आपण ह्या ज्या काही नोट्स आहेत, प्रश्न प्रकार आहेत ते आपण आपल्या वहीत उतरवून आपल्या शिक्षकांच्या मदतीने मार्गदर्शनाखाली या उत्तरांवरती साधक बाधक चर्चा करून योग्य ते उत्तर जे आहे ते आपण लिहायचे आहेत. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत पुढचे प्रश्न प्रकार घेऊन. तोपर्यंत आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास करत रहा. धन्यवाद.